सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या काल पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडली आहे। त्यानंतर आज मतमोजणी प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी जे आहे त्या ठिकाणी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली होती। त्यानंतर आज त्याची मतदान प्रक्रियेनंतर आज मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर बॅलेट पेपर पद्धतीनं हे मतदान प्रक्रिया जी आहे ते काल पार पडलेली होती। त्यानंतर आता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो खरं तर 18 जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती काल पार पडलेली होती। त्यामध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध भाजपचेच दुसरे आमदार सुभाष देशमुख या दोन्ही नेत्यांमध्ये जे आहे त्या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी आपलं पॅनल जे आहे ते एकमेकांच्या समोर उभं ठाकलेलं होतं आणि अतिशय चुरशीची अशी ही निवडणूक जी आहे ती मानली जाते। कारण भाजपचेच दोन्ही आमदारांमध्ये ही मुख्य निवडणूक मानली जाते। दोघांचीही प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। खरं तर एकूण 18 जागांसाठी जवळपास 70 उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरलेले होते। त्यानंतर आता त्याची मतमोजणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण पाहिलं की खरं तर सचिन कल्याण शेट्टी जे भाजपचे अक्कलकोटचे आमदार आहेत तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने असतील, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे याबरोबरीनं शिवसेना ठाकरे गटाचे गणेश वानकर आदी नेते जे आहेत ते सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे भाजपचे दुसरे आमदार सुभाष देशमुख जे खरं तर पूर्वाश्रमीचे माजी सहकार मंत्री देखील राहिलेले आहेत आणि विद्यमान आमदार आहेत यांच्याबरोबरीनं या ठिकाणी काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे जे आहेत ते सोबत आहेत। त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बळीराम साठे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक अतिशय चुरशीची राहिलेली आहे। यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील वेळी भाजपचेच आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते। त्यांनी मात्र यावेळी सुभाष देशमुखांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीचे चित्रच पालटल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। कारण सुभाष देशमुख विरुद्ध विजयकुमार देशमुख हा खरं तर परंपरागत पक्षांतर्गतला वाद कायम असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विजयकुमार देशमुखांनी आमदार सुभाष देशमुखांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासाठी ताकद जी आहे ती पणाला लावलेली पाहायला मिळाली। त्यामुळे एकंदरीत राजकीय गणितं जे आहेत सोलापूर जिल्ह्यातली त्यामध्येच भाजपची जी अंतर्गत राजकीय समीकरणं आहेत ती कुठंतरी वेगळी पाहायला मिळाली होती। सचिन कल्याण शेट्टी असतील, आमदार देवेंद्र कोटे असतील हे एका बाजूला झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं। त्यामुळे अतिशय चुरशीची अशी ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आता काही वेळांमध्ये साधारणपणे 1 वाजेपर्यंत ह्या संपूर्ण मतदानाचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी हाती येणार आहेत आणि मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आता मतमोजणी प्रक्रिया साधारणपणे 1 वाजता पूर्ण होईल अशी परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये कोण बाजी मारत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।